साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झेंडावंदन कार्यक्रम संपन्न। 26 जानेवारी 1950 रोजी सर्व नागरिकांना समान हक्क देणारे भारतीय संविधान अंमलात आले। आपल्या देशात खऱ्या अर्थाने प्रजेचे राज्य प्रस्थापित झाले। या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झेंडावंदन कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी आमदार प्रणिती शिंदे, शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी सर्व सोलापूरवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोलापूर शहर काँग्रेस सेवा दलचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांनी केले। आपल्याला सगळ्यांना प्रजासत्ताकाच्या पहिल्यांदा शुभेच्छा देतो। 1947ला भारत स्वतंत्र झाला, त्यानंतर 1950ला प्रजाचं राज्य आलं। परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांची समिती नेमली होती। त्या समितीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस काम करून संविधान हे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्याकडं संविधान दिलं आणि आज 26 जानेवारी घटना आपली बाबासाहेबांनी ह्या देशाला दिली। त्या घटनेवर 75 वर्ष आज पूर्ण होत आहेत। आपल्याला सगळ्याला आनंद आहे। ज्या काँग्रेसने त्या देशाला संविधान दिलं आणि त्या संविधानावर गेले 75 वर्ष आपण ही घटना या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेवर देश चालतो। देश स्वतंत्र होत असताना अनेक लोकांचं बलिदान गेलं, अनेक लोकांच्या घरांच्या राखरांबळी झाल्या, अनेक लोकांना तुरुंगवास भोगावा लागला। ह्यातून हा देश घडला। हा देश घडत असताना महात्मा गांधींचा ज्या मनातला राम होता तो राम खऱ्या अर्थानं 75 वर्ष गरीब दीन दलित अनेक लोकांना स्वातंत्र्यानंतर हरित क्रांती आली, देश उभा करण्याकरता उद्योगधंदे व्यवसाय अनेक लोकांना संधी देण्यात आल्या।